मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असलेल्या कुर्ला उन्नत मार्गाच्या प्रकल्पाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे। प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी 1 वर्षाचा विलंब होणार असून प्रवाशांच्या अपेक्षा आणि संयमाला मोठी कसोटी लागली आहे। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या माहितीनुसार कंत्राटदार मेसर्सवालेचा आरी इन्फ्रा यांना प्रकल्पाची 70% रक्कम अदा करण्यात आली आहे। मात्र प्रचंड दिरंगाई करूनही त्यांच्यावर एकही रुपयाचा दंड आकारण्यात आलेला नाही। 2016 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण होईल की नाही याबाबतही शंका निर्माण झाली आहे। एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म, बुकिंग ऑफिस, मेझानाईन मजला, स्कायवॉक, अत्याधुनिक स्टेशन इमारत अशा अनेक सुविधांनी सजलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार होता। मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांना गर्दी, अस्वच्छता आणि असुविधेचा सामना करावा लागत आहे। 2016 मध्ये रेल्वेने उन्नत मार्गाची घोषणा केली। पनवेल पासून विटी पर्यंत उन्नत मार्ग, परंतु आता असं कळतंय की हा उन्नत मार्ग त्यांनी भासनात गुंडाळलेला आहे आणि कुर्ल्याजवळ जे काही उन्नत मार्गाचं थोडंफार काम होताना दिसत होतं तेही अजून 1.5 वर्ष रेंगाळणार आहे असं करतं। आता 6 महिन्यातच नवी मुंबई विमानतळाची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे ट्रॅफिक वाढणार आहे। तसंच रेल्वेच्या बाजूने खांदेश्वर, मानसरोवर आणि खारघर या 3 ठिकाणी रेल्वेने पंतप्रधान योजनेमध्ये घरं बांधलेली आहेत आणि ह्या घरामध्ये लोक राहायला आले की आणखीन प्रचंड गर्दी वाढणार आहे। अशा वेळी ही योजना भासनात गुंडाळ ठेवल्यामुळे लोकांचे आणखीन प्रचंड हाल होतील, त्यांच्या हालाला पारावर राहणार नाही। तेव्हा रेल्वेने तातडीने ही योजना परत कार्यान्वित करून लोकांना दिलासा द्यावा। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री आणि महाव्यवस्थापकांना पत्र लिहून या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मध्य रेल्वे प्रशासनाने 2016 मध्ये मेसर्सवालेच्या नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला कुर्ला एलिव्हेटेड रेल्वेचे काम दिलं। हा प्रकल्प जर पूर्ण झाला तर निश्चितपणाने हार्बर लाईनमध्ये जी एक प्रकारची प्रवाशांना त्रास होतो तो त्रास नक्कीच दूर होईल। 2016 मध्ये हे जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं ते 2019 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवाने आज जवळजवळ 8 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ते काम पूर्ण झालेलं नाही। आम्ही माहिती अधिकाऱ्यांमध्ये माहिती काढली तर आम्हाला असं सांगण्यात आलं की 2025 पर्यंत त्याला नवीन मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे एकूण 90 कोटीचा जो प्रकल्प होता त्यापैकी 70% रक्कम कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेली आहे आणि ही जी दिरंगाई झालेली आहे, प्रवाशांना जो त्रास होतो याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाने त्याला एक दमडीचाही दंड आकारलेला नाही। या बाबतीमध्ये आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा। हा कुर्ल्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारे दिरंगाई करतो त्याच्यामध्ये आपण दंड आकारला तर भविष्यामध्ये अशी दिरंगाई होणार नाही।